प्रतीक्षा झालेली आहे. चालू करा अंजली ते आपण चालू करा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आळन्दिवल्लभम्. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, माझे सद्गुरू वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडित भगवान गोपाल कृष्ण यांना सर्वप्रथम वंदन करते. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज यांना वंदन करते. भगवती सीता आणि हनुमंत यांना वंदन करून आजच्या रामकथा प्रवचन मालेच्या 6व्या पुष्पाला आपण सुरुवात करू. पहिल्यांदा तुलसीदासांचा हा सुंदर असा अभंग आहे, तो मी म्हणते आणि नंतर आपण सुरुवात करू. ऐसे को उदार जग माही, ऐसे को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवे दीन पर, बिनु सेवा जो द्रवे दीन पर, राम सरिस कोई नाही, राम सरिस कोई नाही. ऐसे को उदार जग माही, जो गति योग विराग जतन करी, जो गति योग विराग जतन करी, पावत नहीं मुनि ज्ञानी, पावत नहीं मुनि ज्ञानी. सोगति देत गीध शबरी को, सोगति देत गीध शबरी को, जियन बहुत प्रभु जानी. ऐसे को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवे दीन पर, राम सरिस कोई नाही. जो संपत्ति दश शीश अर्प करी, रावण शिव पैली, सो संपत्ति विभीषण को अति सकुचि सहित हरि दीनी. ऐसे को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवे दीन पर, राम सरिस कोई नाही. तुलसीदास सब भांति सकल सुख, तुलसीदास सब भांति सकल सुख, जो चाहत मन मेरो, सो भज राम काम सब पूरन, करे कृपा निधि तेरो. ऐसे को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवे दीन पर, राम सरिस कोई नाही. तुलसीदासांनी ह्या अभंगातून खूप सुंदर पद्धतीने रामाचं उदारत्व प्रगट केलेलं आहे. ते सांगतात की सेवा केलीच नाही आणि तरी सुद्धा ज्यांनी त्यांची सेवा केली नाही त्यांच्यावर सुद्धा श्रीरामांनी दया केलेली आहे. त्यांचं चित्त द्रवित झालेलं आहे आणि असं असल्यामुळे या रामासारखं दुसरं कोणीही नाही असं तुलसीदास वर्णन करतात. त्यांनी वर्णन केलंय की योग याग करणारे मुनी ऋषी जे आहेत त्यांना जी गती प्राप्त होते त्याच गतीला गीध म्हणजे जटायू आणि शबरी यांनाही त्यांनी तारलं आहे. त्यांना तीच गती दिली आहे. इतका तो उदार आहे. त्यानंतर रावणाने संपत्ती प्राप्तीसाठी शंकराची उपासना केली आणि ही एवढी मोठी कुबेराला लुटून एवढी मोठी संपत्ती जमवली, पण त्या संपत्तीचा एवढासा सुद्धा मोह श्रीरामांना होत नाही. अतिशय उदार अंतःकरणाने ते सर्व संपत्ती आणि सर्व राज्य विभीषणाला देतात आणि तेही अत्यंत कृपाळूपणे ते देतात असं इथे ते वर्णन करतात. आणि ते म्हणतात सर्व प्रकारचं सुख जे जे काही माझ्या मनामध्ये आहे ते सर्व देण्यासाठी माझे श्रीराम परिपूर्ण असे आहेत, अतिशय उदार असे ते आहेत. ते मला सर्व काही माझ्या मनाप्रमाणे देणारे आहेत. आणि म्हणून सो भज राम काम सब पूर्ण, सर्व पूर्ण करणारे श्रीराम त्यांची फक्त मी काय इच्छितो तर त्यांची फक्त कृपा मी
त्याची मी इच्छा करतो की त्यांनी माझ्यावर कृपा करावी, एवढीच माझी इच्छा आहे, असं ते म्हणतात. आणि आज शबरी आणि जटायू यांचं येणार असल्यामुळे मी मुद्दाम ह्या अभंगाची निवड आपल्या सगळ्यांसाठी केली. आपण कालच्या रामायणाच्या भागामध्ये, प्रवचनमालेच्या रामायणाच्या कालच्या भागामध्ये बघितलं, राम पंचवटीत येऊन राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मण या सगळ्यांचा छान तिथला सहवास, सगळं जीवन चालू आहे. सुंदर अशी बाग आहे, आतमध्ये सुंदर असा आश्रम आहे, राहायला चांगली जागा आहे, प्यायला गोदावरीचं चांगलं शुद्ध असं जल आहे, त्याच्यासोबत चांगली चांगली फळं तिथे पिकतात आणि त्या फळांचा ते आस्वाद घेतात आहेत. असं जीवन जगत असताना मध्येच शूर्पणखेचं विघ्न येतं आणि ते नाही होत तर लगेच रावणाचं विघ्न येतं आणि रावण त्या सीतेचं हरण करतो. रावण सीतेला घेऊन जातो आणि लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन ठेवतो. इथपर्यंतचा भाग काल आपण पाहिला. आज आता त्याच्या पुढच्या भागाकडे आपण वळणार आहे. या अशा ह्याच्यामध्ये राम काय करतात, राम त्या मरीचीला मारून वापस येतात पंचवटीच्या आश्रमामध्ये आणि तिथे आल्यानंतर ते बघतात तर सीता कुठे आहे, सीतेचा शोध घेतात. कारण ते हरिणमृगाचं जे कातड आहे ते घेऊन आलेले आहेत, सुवर्णमृगाचं, आणि त्या सुवर्णमृगाचा कातड त्यांना दाखवायचं आहे आणि म्हणून ते तिथे येतात आणि बघतात तर काय, सीता नाही. तिचा शोध घेऊन ते थकून जातात. आत बाहेर बगीचात, झाडामागे लपली आहे का, इकडे आहे का, तिकडे आहे का, सर्वत्र तिचा शोध घेतात, पण सीता नाहीच आहे. आणि जानकीच्या विरहाने रामांचं हृदय तप्त होतं. ते अतिशय विलाप करू लागतात आणि त्या विलापाच्या भरामध्ये पहिल्यांदा लक्ष्मणाला रामांनी दोष दिलेला आहे. नाही तर तोपर्यंत एकही रामायणात प्रसंग आधी आणि नंतर केव्हाच येत नाही की रामांनी लक्ष्मणाला काही म्हटलं आहे. या पहिल्यांदा असं दिसतं की राम सांगतात की तुला इथे सांगूनही की ही रणभूमी आहे आणि इथे सीतेचं संरक्षणासाठी तुला ठेवूनही तू तिथे आलास आणि बघ काय झालं. हा इथे संवाद थोडासा येतो आणि सगळे तिथे शोध घेतल्यानंतर नाही, म्हणजे आता आणखीन आतमध्ये जंगलामध्ये जाणं आवश्यक आहे, दंडकारण्यामध्ये आतमध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे, सीतेचा शोध घेणं आवश्यक आहे. दोघंही जण ते पंचवटीचा आश्रम सोडून देतात आणि ते पुढे जायला निघतात. पुढे जात असताना राम जागोजाग वनामध्ये इंद्रांना, झाडांना, लतांना, वेलींना पुन्हा पुन्हा विचारतात की सीता कुठे गेली, कशी गेली, काही माहिती आहे का, कोणी सीतेला बघितलंय का, सीता तुम्हाला दिसली का, तिला कोणी नेलं, काही पाहिलंय का कोणी, असा प्रश्न ते विचारत असतात. आणि त्या झाडांना जाऊन बिलगतात, त्या वृक्षांना जाऊन बिलगतात, त्या वेलींना जाऊन हलवतात आणि विचारतात तुम्हाला माहिती आहे का सीता कुठे. आणि हा सगळा प्रसंग, अशी कथा आहे की हा सगळा प्रसंग आकाश मार्गाने जाणारे शंकर आणि पार्वती बघतात आणि शंकर ते रामाचं रूप पाहून त्याच्याकडे अगदी मग्न होऊन जातात, दंग होऊन जातात. पार्वती विचारते बोलता बोलता तुम्ही का थांबलात, कारण काय. त्यावेळेस महादेव सांगतात खाली बघ, रामाचा कसा विलाप चालू आहे, राम कसा ही लीला करतात आहे. असं सांगून सुद्धा पार्वतीचा विश्वास बसत नाही. ती म्हणते अहो तुम्ही रात्रंदिवस ज्या रामाचा जप करत असता, तुम्ही रात्रंदिवस ज्या रामाचा ध्यान करत असता, तो राम हा आहे की जो इथे सीतेचा विलाप करतोय, कामविवल झाल्यासारखा दिसतोय आणि सगळ्यांना विचारतोय की सीता कुठे आहे, हा सीते, हा सीते, कुठे गेलीस तू, मला सोडून कुठे गेलीस, आता मी कसं जीवन जगावं, असं सगळं काही बोलणारा हा राम म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, असा तिला प्रश्न पडतो. आणि ती म्हणते थांबा, मीच परीक्षा घेऊन बघते, आणि ती खाली येते आणि रामाच्या समोर जाऊन सीतेच्या रूपामध्ये उभी आहे. सीतेसारखीच कानामध्ये कुंडल आहे, सीतेसारखीच दागदागिने घातले आहेत, सीतेसारखीच सुंदर अशी ती साडी नेसली आहे, रामाच्या समोर जाऊन उभी राहते आणि राम तिच्याकडे पाहिलंच नाही असं दाखवून पुन्हा दुसरीकडे वळतात आणि हा सीते, हा सीते, आता माझं कसं जीवन व्यतीत होणार, अशा प्रकारचा विलाप तिथे करतात. पुन्हा पार्वती सीतेच्या रूपामध्ये जाऊन पुन्हा तिथे उभी राहते, पुन्हा राम तिला सोडून दुसरीकडे जातात. शेवटी लक्ष्मण त्यांना सांगतो की अहो तुमचं लक्ष नाही का, सीता आली आहे, पण ही सीता आहे. त्यावेळेस राम
सीतारूपी पार्वतीला नमस्कार करतात आणि माते तू इथे आलीस का असं तिला नमस्कार करून तिला विचारतात की तू का आई, तू इथे का आलीस आई असं विचारतात. आणि मग तिला कळून चुकतं की राम हे खरोखरच राम आहेत, ते एखादा विव्हल झालेला स्त्री विरहानी विव्हल झालेला असा एखादा सामान्य असा पुरुष नाही, तर हा असामान्य असणारा श्रीराम आहे की ज्यांनी मला इथे ओळखलं. मी सीता रूपात दिसल्यानंतर तो मोहमायेने तिथे धावून आला नाही आणि त्यांनी लगेचच मला विचारलं नाही की सीते तू कुठे गेली होतीस, आणि ती परत जाते. तीच उलट रामाला नमस्कार करते, मी तुमच्या दिव्यत्वाला ओळखलं नाही, मी तुमच्या दैवत्वाला ओळखलं नाही, मी तुम्हाला सामान्य मनुष्य समजले, माझ्या हातून गुन्हा झाला, माझ्या हातून चूक झाली, आणि ती पुन्हा शंकराकडे जाते. असं सांगतात नंतर की शंकरांनी तिला स्वीकारलं नाही आणि मग सतीचं जे हे आहे दक्ष राजाच्या कुंडामध्ये ती आत्मदहन करून घेते, तो प्रकार घडतो आणि मग पुन्हा दुसऱ्या रूपामध्ये ती महादेवांना भेटते. अशी सगळी कथा याच्यामध्ये नंतर आलेली आहे असं लोक म्हणतात. पहा, इतकं मातृ रूपामध्ये असलेले हिला स्वीकारायला तयार होत नाही शंकर. कारण काय की शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव. शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयामध्ये शिव आहे. दोघे वेगळे असे नाहीतच, दोघं एकच आहेत. त्यामुळे नामस्मरणाचे जे दोष सांगितले आहेत, नामापराध जे सांगितले आहेत, दशापराध नामाचे पद्मपुराणात आलेले, गुलाबराव महाराजांनी मुद्दाम त्याचा उल्लेख करून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ते आज इथे बघणं शक्य नाही, ते नंतर बघू. पण नामाच्या दशापराधामध्ये त्यांनी विशेषत्वाने सांगितलं आहे की शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद पाहणं हा एक नामस्मरणाचा अपराध आहे. कारण काय की दोघंही जण एकच आहेत. जोपर्यंत विष्णूची भक्ती करत नाही तोवर शिवाची भक्ती पूर्णत्वाला जात नाही, जोवर शिवाची भक्ती करत नाही तोवर विष्णूची भक्ती पूर्णत्वाला जात नाही. गुलाबराव महाराजांनी चित्तोपदेश नावाच्या छोट्याशा मनाचे श्लोक जसे तसं चित्तोपदेश नावाचा एक 106 श्लोकांचा पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर याचं विश्लेषण केलेलं आहे. पहा ते काय म्हणतात, मना सर्वथा द्वेषिती जय शिवाते, मना सर्वथा द्वेषिती जय शिवाते, परंतु बरे पूजिती माधवाते, तया ते मिळेना कदा विष्णू भक्ती, म्हणोनी भजाव्या सदा दोन्ही व्यक्ती, तसे द्वेषिती इंदिरेच्या वराते, परंतु बरे पूजिती शंकराते, तयांना सदाशिव तो दुःखी पाडी, म्हणोनीच दोघांची ही प्रीती जोडी. ते साधकांना उपदेश करतात की तुमच्या मनामध्ये जर का तुम्ही वैष्णव आहात आणि शिवाबद्दल द्वेष असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही, तुम्हाला काही विष्णू भक्ती सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून तुम्ही दोघांचीही भक्ती करा. नंतर ते पुढे म्हणतात की ज्याला महादेवाची भक्ती करायची इच्छा आहे पण तो शिवाचा द्वेष करतो, विष्णूचा द्वेष करतो, तर त्याला ती भक्ती प्राप्त होत नाही. सदाशिव त्यांना दुःखामध्ये लोटतो, कारण त्याला आपल्या विष्णूची भक्ती, रामाची भक्ती न करणारा मनुष्य आवडत नाही. म्हणूनच दोघांची प्रीती जोडी, म्हणून दोघांचंही प्रेम साधकांनी जोडलं पाहिजे. कारण काय आहे की शिवाचा पहिला भक्त जर कोणी असेल, पहिला शैव कोणी असेल तर तो आहे विष्णू, आणि विष्णूचा पहिला वैष्णव जर कोणी असेल, त्याचा पहिला भक्त जर कोणी असेल तर तो शिव आहे. कारण काय की विष्णूच्या दाराशी शिव बसलेला आहे भक्त म्हणून, आणि शिवाच्या दाराशी विष्णू बसलेला आहे. म्हणून आपल्याला दोघांचीही भक्ती करणं आवश्यक आहे. तुम्ही विष्णूचे भक्त असा, तुम्ही शिवाचे भक्त असा, पण दोघांचीही भक्ती तुम्हाला करणं आवश्यक आहे असं आपल्याला इथे दिसतं. कारण रामांनी सुद्धा शिवाची भक्ती केली आहे रामेश्वरला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं त्याचा अभेद आहे आणि म्हणून त्याची अत्यंत आवश्यकता पण आहे. अशी ही एक गोष्ट झाल्यानंतर आता आपण रामायणातला जो प्रसंग आहे, सीतेला ते शोधत असताना त्यांना जटायू भेटतो, जो पंचवटीच्या आसपासच आहे आणि तो अनेक वर्षांपासून दशरथाशी त्याची मैत्री आहे. हा जटायू गिधाड आहे, पण त्याचं शरीर इतकं मोठं आणि प्रचंड आहे की त्या प्रचंड शरीराने तो रावणाशी लढतो. रावणाशी लढत असताना त्याला तो टोचांनी मारतो आणि त्याच्या रथाला तोडून टाकतो. त्याचा जो सारथी त्याला मारून टाकतो. इतका बलवान असा हा जटायू पक्षी. आपल्याला वाटतं तसा एक छोटासा कोणता तरी पक्षी नाही आहे, हा एवढा मोठ्या स्वरूपातला पक्षी आहे.
आणि तो ज्या तिथे मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे, अगदी जखमी झालेला आहे, आणि तो रामांना हाक मारतो, रामांना बोलवतो आणि सांगतो की तुम्ही इकडे या, मला भेटा. त्यावेळेस राम तिथे जातात, राम त्याला भेटतात आणि त्याला सांगतात की तू इतका जखमी कसा झाला, विचारतात कसा जखमी झाला, ते सांगतात, तो सगळं सांगतो. रावणाशी माझं कसं युद्ध झालं आणि सीतेला ते कसं घेऊन गेलं आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मी सीतेचं संरक्षण करीन, पण मी आता तिचं संरक्षण करू शकलो नाही, तिला रावण रथामध्ये घेऊन गेलेलं आहे. रामाला हे सांगितल्यानंतर बाकीचं पूर्ण काही सांगणं त्याच्याच्याने होतच नाही, इतका तो जखमी झालेला आहे. त्यामुळे तो सांगतो, रामा तुम्ही फक्त एकच करा, मला माहीत आहे तुम्ही सामान्य मनुष्य नाही, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहात, तुम्ही माझ्या शरीरावरतून प्रेमाने एकदा हात फिरवा, आणि हात फिरवल्यानंतर माझा देह जाणारच आहे. राम त्याच्या पाठीवरतून हात फिरवतात आणि तो तात्काळ त्याचा देहांत होतो. आपल्याला इथे विशेषत्वाने जे अभंगामध्ये तुलसीदासांनी म्हटलंय तसं विशेषत्वाने जाणवतं की तो साधा पक्षी का असेना, त्यांनी थोडी मदत केलेली आहे रामाला, आणि त्यांनी रामाची फार सेवा केली असं नाही, पण ही महत्त्वाची सेवा आहे की सीतेला वाचवण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला आहे, की जिथे त्याचा प्राण जातो इथपर्यंत त्यांनी केलेला आहे. तर राम त्याच्या ह्याला लगेचच न्याय देतात. न्यायप्रिय जे राम आहे, उदार जो राम आहे, तो त्याचा दाह संस्कार करतो. पक्षी असला तरी त्याचा दाह संस्कार करतो, त्याचं पिंडदान करतो, आणि असं त्या रामायणामध्ये आलेलं आहे की त्याला दिव्यरूप प्राप्त होतं. रामाच्या हातून त्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्यामुळे त्याला दिव्यरूप प्राप्त होतं, आणि दिव्यरूप प्राप्त करून तो स्वर्गाला जातो. आणि त्याला स्वरूप वाल्मिकी ऋषी म्हणतात, वाल्मिकी ते जे रामायण आहे, वाल्मिकी नाही, अध्यात्म रामायणामध्ये व्यासमुनी म्हणतात की त्याला स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली, कारण की रामाच्या देवत्व त्याला दिसलं आणि त्याला त्याचा रामाचा अनुभव आला आणि तो परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर राम पुढे जातात, राम हिंडतात आहेत, जंगलामध्ये फिरतात आहेत. अशा वेळी त्यांना जाणवतं की आपण पृथ्वीवर नाही, खूप मोठ्या काहीतरी एक अगडबंब अशा आकारावरती उभे आहोत. आणि राम आणि लक्ष्मण विचारच करतात आहेत की आपण इथे कुठे उभे आहोत, काय आहे. आजूबाजूला बघतात आहेत, तर त्या ठिकाणी लांब लांब हात त्यांच्या आजूबाजूनी त्यांना येताना दिसतात. हे हात कुठून येतात आहेत म्हणून ते बघतात, आणि त्यांच्या लक्षात येतं की हे हात आपल्याला पकडणार. त्याबरोबर एक हात राम आणि एक हात लक्ष्मण कापून टाकतात. हात कापल्यानंतर तो जो मोठा बसलेला तिथे राक्षस आहे, त्याचं नाव आहे कबंध, आणि तो राक्षस जोर जोरात ओरडायला लागतो, एकदम विव्हळतो, एकदम त्याला दुःख होतं. तो म्हणतो, कोणी माझे हात तोडले, कोण आहे माझे हात तोडणारं. त्यावेळेस राम आणि लक्ष्मण आपला परिचय करून देतात की आम्ही दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण इथे आलेलो आहोत आणि आम्ही तुझे हात कापले. त्यावेळेस तो सगळा त्याचा स्वतःचा इतिहास सांगतो, त्यांना शरण जातो, त्यांना नमस्कार करतो. हात नाही आहेत पण मनाने तो त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना सांगतो की बघा माझं शरीर कसं अगडबंब एवढं मोठं प्रचंड पसरलेलं आहे. या शरीराला पाय नाहीतच, डोळे नाहीतच, तोंडही नाही, तर माझं जे तोंड आहे ते माझ्या वक्षस्थळावरती आलेलं आहे, आणि अशा रूपामध्ये मी इथे राहतोय. वर्षानुवर्ष माझी अशीच गेली आहेत. कारण काय की मी पूर्वीचा कोण आहे, मी गंधर्व आहे. रूप आणि तारुण्याने मस्तवान झालेलो मी असा होतो, आणि अष्टावक्र नावाचे जे मुनी आहेत, ज्यांना 8 ठिकाणी ते वाकडे आहेत, त्यांना अशा स्वरूपात पाहिल्यानंतर मी हसलो, त्यांची टिंगल-टवाळी केली, आणि त्याचं फळ म्हणून त्यांनी मला शाप दिला, आणि हे असं प्रचंड 11 शरीर मला प्राप्त झालं. आणि म्हणून मी हा अशा स्वरूपात कित्येक वर्षांपासून जीवन जगतोय. फक्त मला पोट भरण्याचं साधन म्हणजे हातच होते, की ज्या हातांच्या भरोशावर, ज्या हातांच्या बळावर मी माझं भक्ष्य मिळवू शकत होतो, आता तुम्ही ते कापले आहेत, आणि मला आता मुक्त करण्याचंही तुम्हीच करा, कारण की यातून मुक्ती मला तुमच्याचकडून होणार आहे. त्यामुळे तुम्ही मला मुक्त करा. हे लक्षात आल्यानंतर ते राम विचारतात, आता कशा प्रकारे मुक्त करणार. त्यावेळेस तो सांगतो की एक मोठा खड्डा खणा, त्याच्यामध्ये मला तुम्ही टाका, आणि लाकडा टाकून मला तुम्ही जाळा, त्याच्याशिवाय माझ्या ह्या देहाची समाप्ती होणार नाही. आणि राम त्याप्रमाणे करतात, आणि दिव्य देहधारी सुंदर असा तो गंधर्व पूर्वरूपामध्ये समोर येतो, रामांना वंदन करतो, आणि रामांना सांगतो की माझा तुमच्यामुळे उद्धार झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला पुढचं सांगतो की याच्या पुढे थोड्याशा अंतरावरती
ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे, त्याच्याजवळच तिथेच आधीच त्याच्याजवळच मतंग नावांच्या ऋषींचा आश्रम आहे, तिथे तुम्ही जा. एवढं सांगून तो आपल्या स्वर्गामध्ये निघून जातो. आपल्याला म्हणजे मी नेहमी विचार करते की कृष्णाचा जन्म आणि कृष्णाचं सगळ्या लीला बघत असताना कृष्णाने अनेक राक्षसांचा वध केलेला आपल्याला दिसतो. अगदी बाळपणीच पुतना मावशीचा वध आहे, अनेक सगळे जे आहेत त्या सगळ्यांचे वध रामाने, शकटासुराचा वध आहे. अगदी बाळ असताना, काही 2 महिन्याचा असताना, काही 3 महिन्याचा, काही 1-2 वर्षाचा, कधी 5 वर्षाचा असा असताना वध केलेले आपल्याला दिसतात. आणि आपल्याला त्याचं देवत्व हे फार पटकन पटतं, कारण की आपल्याला लक्षात येतं की हे सामान्य जीवन नाही, सामान्य माणसाला ह्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. पण रामाच्या जीवनामध्ये सगळं सामान्य आहे असं आपल्याला वाटतं. राम सामान्य आहेत, त्यांचं जीवन सामान्य आहे असं आपल्याला वाटतं. माणसासारखे ते जीवन जगलेले आहेत, ते माणसासारखे, त्यांचं बालपणाचं वर्णन जास्त नाही आहे, ते माणूस आहेत अशी आपली कल्पना होते. आणि आपणही तसं रंगवतो, कारण काय की माणूस जे असणारे जे गुणधर्म आहेत ते आपल्यामध्ये यावेत म्हणून आपण तसं मनापासून स्वीकारतो. आणि हे असं असताना रामांनी हे जे वनवासामध्ये असताना अनेक राक्षसांना मारलंय आणि त्या अनेक राक्षसांचा उद्धार केला आहे. त्यावेळेस मात्र आपल्याला जाणवत राहतं की हे सामान्य जे माणसाचं जीवन नाही, असामान्य अलौकिकत्व त्यांच्यामध्ये आहे. आणि आपण जे मागच्या पहिल्या प्रवचनामध्ये पाहिलं की अवतार रूपामध्ये असणारा जो विष्णूने जे अवतार घेतलेले आहेत त्यातलाच राम आहे, याच्यावरती आपला विश्वास बसत जातो. आणि विश्वास ठेवल्याशिवाय, तो भाव मनामध्ये आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने राम समजतच नाही. जोपर्यंत रामामधलं देवत्व आपल्याला मान्य होत नाही तोपर्यंत राम आपल्याला खऱ्या अर्थाने कळत नाही. आणि म्हणून आपल्याला रामाचा देव म्हणूनही विचार करावा लागतो. दशावतारांच्या बद्दल, रामाच्या अवतारांबद्दल, 3-4 अवतारांबद्दल तर विशेषत्वाने एक सुंदर अशी गोष्ट आहे, ती सगळ्यांना कदाचित माहीतही असेल की विष्णूच्या शेषशाही विष्णू आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी जय आणि विजय द्वारपाल म्हणून दारावर उभे आहेत. अशा वेळी तिथे सनत कुमार येतात, जे 4 वर्षात छोटे छोटे बालक स्वरूपातले ते मुनी आहेत. आणि त्यांना मोठं स्वरूप घेतच नाही, ते कायम बालरूपातच आहेत. सनत, सनंदन अशी त्यांची 4 नावं आहेत. आणि ते 4ही ऋषी तिथे येतात आणि त्या जय विजयात त्यांना म्हणतात की आम्हाला विष्णूच्या भेटीला जाऊ द्या. त्यावेळेस जय विजय त्यांना विरोध करतात आणि ते गर्वाने, आम्ही देवाचे द्वारपाल आहोत, आमच्या हातात आहे कोणाला भेटू द्यायचं आणि कोणाला नाही, अशी एक त्यांच्या ठिकाणी भावना निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ते त्याला अडवतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला आतमध्ये प्रवेश देणार नाही. त्यावेळेस त्या सनत कुमारांनी त्या जय आणि विजय दोघांनाही शाप दिला की तुम्हाला राक्षस हो, तुम्हाला 7 जन्म पृथ्वीवरती जावं लागेल. तुम्हाला भगवंताच्या सहवासाचा जो अभिमान झालेला आहे त्या अभिमानाचं हरण होण्यासाठी तुम्हाला 7 जन्म जावं लागेल. त्यावेळेस ते म्हणतात, ते शरण जातात आणि म्हणतात आम्हाला काहीतरी उशाप द्या, आम्हाला यातनं काहीतरी सुटका द्या, इतके वर्ष आम्ही भगवंतापासून दूर राहणं फार कठीण आहे. त्यावेळेस ते त्यांना उशाप देतात की तुम्हाला विरोधी भक्तीने 3 जन्मामध्ये सुटका होईल तुमची आणि तुम्ही पुन्हा विष्णूचे द्वारपाल म्हणून दाराशी उभे राहाल. आणि त्या जय विजयांचे 3 जन्म झाले, सगळ्यांना कदाचित माहिती असेल पण तरी पुन्हा एकदा सांगते की 3 जन्म झाले. पहिला जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह रूप परमेश्वराने घेतलं आणि त्याचा संहार केला. आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी प्रल्हादाच्या सारख्या भक्तासाठी, त्याच्या संरक्षणासाठी नरसिंह रूपामध्ये परमेश्वर आले. त्यानंतरचा दुसरा जो त्या राक्षसांचा 2 जन्म आहेत, एक आहे रावण आणि कुंभकर्ण. त्यातला रावणासाठी आणि कुंभकर्णासाठी रामाचा जन्म घेतला. आणि तिसरा जन्म जो आहे त्या जय आणि विजयांचा, तो तिसरा जन्म आहे कंस आणि शिशुपाल, असे ते सगळे जन्म आहेत. आणि त्यासाठी कृष्ण जन्म झाला. आपल्याला या सगळ्या गोष्टी कदाचित माहीत असतील, पण आज मुद्दाम अवतार रूपामधला काहीतरी भाग घेणं आवश्यक आहे. आणि तो अवतार त्यांनी का घेतले, त्यातले हे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, दुष्कृत करणारं जे आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी
परमेश्वराने अवतार घेतलाय. हे एका बाजूला वनामध्ये असताना दिसतं राम वनामध्ये असताना अनेक राक्षसांचा निपात केलेला आहे, अनेक राक्षसांचा संहार केलेला आहे, अनेक राक्षसांना यमसदनी पाठवलं आहे. कारण की ते रावणाचा हे घेऊन, रावणाचा पक्ष घेऊन अनिती पसरतात आहेत, अधर्म पसरतात आहेत, लोकांना छळतात आहेत. अशांना शासन करणं रामाला महत्त्वाचं वाटतं आणि म्हणूनच त्यांनी धनुष्यबाण हातामध्ये घेतलंय. आणि हे एका बाजूला जसं आपल्याला दिसतं तसंच दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेकांचा उद्धार केला आहे. अनेक मुनींना 14,000 ऋषीमुनींना ते भेटले असा उल्लेख रामायणामध्ये येतो. इतक्या ऋषींच्या आश्रमांमध्ये ते फिरले आणि त्यांना भेटले. हे सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना अनेक वर्ष वाट पाहणारे अनेक साधू संत तिथे त्यांची वाट पाहतात आहेत, त्यांना जाऊन ते भेटले आणि त्यांचा उद्धार केला. आणि असेच एक म्हणजे शबरी आहे. राम आणि सीता, राम आणि लक्ष्मण हळूहळू पुढे निघाले. कबंधाने सांगितलं आहे त्या ठिकाणी ते निघाले आणि ऋष्यमुख नावाचा जो पर्वत आहे त्या ऋष्यमुख पर्वताच्या आसपास अगदी जवळच शबरीला भेटण्यासाठी ते निघाले. शबरीचा पूर्ववृत्तांत थोडासा सांगणं अत्यावश्यक आहे, त्याशिवाय शबरीची कथा पूर्णत्वाला जात नाही. सगळ्यांना शबरीची कथा पुढचं सगळ्यांना माहिती आहे, आधीचं माहिती आहे. शबरीच्या मागच्या जन्मामध्ये ती एक सुंदर रूपवती अशी राणी असते, पण तिला भगवंताच्या भेटीची ओढ लागली असते, तिला सत्संगाची ओढ लागली असते. तिला असं वाटतं की मला देवाचं दर्शन व्हावं असं तिच्या मनापासून तिला वाटत असतं. म्हणून ती मुद्दाम कुंभमेळ्यामध्ये जाते, प्रयागला कुंभमेळ्यामध्ये जाते आणि तिथे सत्संगाचा तिला लाभ होतो आणि त्यातून तिची आणखीनच इच्छा तीव्र होते, पण मार्ग चुकतो. इच्छा कितीही तीव्र झाली तरी धर्माच्या मार्गानेच जाणं आवश्यक असतं, शास्त्राच्या पद्धतीनेच जावं लागतं, तरच तुम्हाला त्याचं फळप्राप्ती होते, अन्यथा होत नाही. ती त्या संगमामध्येच आपला देह विसर्जित करते आणि देह विसर्जित करणं, आत्महत्या करणं आपल्या इथे चुकीचं मानलं जातं आणि म्हणून तिला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता हा जो पुढचा जन्म आहे हा तिला कोणाकडे मिळतो? ते एक आदिवासी आहे, भिल्ल आहे किंवा धनकर आहे, असा खालच्या जातीमध्ये तिचा जन्म होतो त्या राणीचा. आणि हा जन्म झाल्यानंतर ती 5-6 वर्षाची मुलगी आहे. त्या काळामध्ये बालविवाह होतात, त्यामुळे ती 5-6 वर्षाच्या मुलीचं लग्न ठरतं. निरागस, अतिशय मनाने शुद्ध अशी ती मुलगी आहे. त्या सगळ्या आदिवासी आणि भिल्ल कुटुंबामध्ये राहून सुद्धा तिचं मन अतिशय कोमल आणि निर्मल असं तिचं मन आहे. आणि अशा वेळी तिचं लग्न आहे आता उद्याला, सगळे पाहुणे घरामध्ये जमलेले आहेत आणि अशा वेळी तिला कळतं, तिला दिसतं की आपल्या अंगणामध्ये अनेक शेळ्या बांधलेल्या आहेत. त्यावेळेस ती आपल्या आईला विचारते की ह्या शेळ्या एवढ्या 200-300 शेळ्या दिसतात, ह्या कशासाठी बांधल्या आहेत आपल्याकडे, किंवा हे बोकड आहेत हे कशासाठी बांधले आहेत? त्यावेळेस आई तिची सांगते की तुझा उद्या विवाह आहे आणि या विवाहामध्ये त्यांना बली द्यायचं आहे आणि त्यांच्या सगळ्याचा अन्न शिजवून सगळ्यांना त्याचा मेजवानी आहे असं कळतं. आणि ती सुकुमार अशी छोटीशी लहानशा वयाची बालिका, तिचं हृदय कळवळतं. तिला अतिशय वाईट वाटतं की माझ्या लग्नाच्या आनंदाप्रित्यर्थ आज एवढ्या प्राण्यांचा जीव जाणार. आणि काय तर फक्त लोकांच्या एका आनंदासाठी एवढ्या प्राण्यांना जीव द्यावा लागणार. तिचं मन खूप कळवळतं आणि ती तिथे थांबूच शकत नाही. ती तिथून निघून ती पळून जाते आणि पळून गेल्यानंतर ती जाणार कुठे? आपोआपच ती जंगलामध्ये होते, जंगलामध्ये फिरते आणि अशी फिरत फिरत कंदमुळं फळं खात जाते, थोडीफार हिंडत जाते. हिंडता तिच्या लक्षात येतं की इथे अनेक साधूंचे आश्रम आहेत आणि त्या आश्रमामध्ये शिष्य येऊन शिकतात आहेत. अतिशय शांत आणि पवित्र असं ते सगळं वातावरण पाहून तिचं मन अतिशय उल्हसित होतं. हेच खरं आपल्या मनाला पाहिजे होतं हे तिला पडलं आणि ती तिथे मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये लहान वयातच तिथे पोचते. आणि मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये जायचा तिला धीर होत नाही. तिला भीती वाटते की आपल्यासारख्या सामान्य आणि आपल्यासारख्या हीन कुळात जन्मलेल्या अशा छोट्याशा मुलीला ते आश्रय देतील का? म्हणून ती रोज तिथे जाते. ते सगळेजण आंघोळीला नदीवर गेले की ती आपली तिथलं स्वच्छ सगळं झाडते, त्यांचा आश्रम सारवते, त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवते, तिला जमतील तेवढी फळं आणून ठेवते, त्यांच्या पूजेसाठी टोपलीमध्ये फुलं ठेवते. रोज अशीच सेवा.
ही सेवा बघून मतंग ऋषी प्रसन्न होऊन जातात आणि विचारतात की ही माझी सेवा कोण करताय, कोण आहे हा सेवा करणारा. तर ही समोर उभी राहते आणि सांगते की मी रोज सेवा करते, माझी फार इच्छा आहे की तुमच्या आश्रमात मी राहावं, तुमच्या सत्संगात मी राहावं, तुमच्यासोबत मी सगळ्या ह्या चर्चांमध्ये भाग घ्यावा, तुमच्या आनंदात मी पण सहभागी व्हावं, असं मला मनापासून वाटतं. मतंग ऋषी सांगतात माझ्या इथे कुठलाही भेदभाव नाही, तुला इथे राहावंसं वाटतंय तर तू राहा, तू आनंदाने इथे राहा, तू तुझी सेवा तुझ्या मनाने जी तुला वाटते ती तू सेवा करत राहा. तिला आश्रय ते देतात, तिला ते मंत्र देतात, तिला आपलं शिष्य करून घेतात. आपण जे आज म्हणतो की त्या आदिवासी लोकांना आपण आपल्यामध्ये मिसळून घेतलं पाहिजे वगैरे वगैरे, पण ते फार पूर्वीपासून मतंग ऋषींनी केलेलं आहे. असं आपल्याला करणं काही कठीण नाही आहे. ज्याला ज्याला म्हणून सत्संग लावेल त्याचा उद्धार होतो, याची ही कथा आहे. आणि मग तिला सांगतात ते की तू वर्षानुवर्ष लागतील, तुला खूप वर्ष तुझी साधना करावी लागेल आणि ह्या साधनेचं फळ जर काही असेल तर ते मात्र फार मोठं भव्य दिव्य आहे. तुला ह्याच जन्मामध्ये प्रत्यक्ष राम भेटतील आणि त्यांची सेवा त्यांची तुझी भेट होईल आणि तुझा उद्धार होईल. हे सगळं सांगितल्यानंतर तिने 1, 2 वर्ष 5 वर्ष नाही असं केलं. ती रोज आश्रम सारवत होती, ती रोज तिथे पाणी भरून ठेवत होती, रोज विविध प्रकारची फळं आणून ठेवत होती आणि रामाची वाट बघत होती. असं करता करता जवळपास ती 80-85 वर्षांची झाली आहे. इतके वर्षानुवर्ष ती आपली ध्यान करते, ती मंत्र जपते, तिचं तपसामर्थ्य ती वाढवते, तिचं आचरण तपपूत आहे आणि तिच्या मनाला एकमेव ध्येय आहे की मला परमेश्वर प्राप्ती व्हावी, मला रामाचं दर्शन घडावं. आणि ह्या दिवशी राम येतात तिच्याकडे आणि तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. अतिशय आनंद तिला होतो आणि ती त्यांना बसवते, आसन देते, त्यांच्या चरण प्रक्षालन करते, त्यांना गंध लावते, त्यांना फुलांचा हार घालते, त्यांना आणलेली फळं देते. आणि रामांना आता आपण म्हणतो की तिने उष्टी बोरं दिली, तरी तिने उष्टी बोरं दिली आणि रामाने त्याच्याकडे पाहिलंच नाही. ती उष्टी बोरं आहेत की चांगली बोरं आहेत याच्याकडे लक्षच नाही, त्यांनी ती बोरं खाल्ली. राम आणि लक्ष्मणांनी तिने केलेल्या आदरातिथ्याचा सन्मान केला, तिची बोरं त्यांनी खाल्ली. गीतेमध्ये सुद्धा असंच म्हटलंय की देव म्हणतो मला काहीही नको, मला काही आवश्यकताच नाही आहे, खरं म्हणजे माझ्याजवळ सगळंच आहे, मला काहीच नको आहे, तर मला फक्त काय पाहिजे, भक्तांचा भाव पाहिजे. आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलंय पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रदेश. मला फक्त माझ्या भक्तांनी पत्र दिलं म्हणजे पान दिलं तरी चालेल, पत्र पुष्प फल नाही जमते हे काही, पाणी दिलं तरी सुद्धा मी आनंदाने स्वीकारतो, असं श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये खूप सुंदर विस्ताराने सांगितलंय. आणि त्याच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जर आपण बघितल्या तर काही विचारूच नका, इतक्या सुंदर ओव्या आहेत की देव म्हणतो की त्यांनी मला फळ दिलं तर मी फळाचं देठ सुद्धा तोडत नाही आणि फळ खाऊन टाकतो. त्यांनी पान दिलं तर ते पान ओलं आहे की सुकं आहे याच्याकडे मी बघत नाही, मी पानही खाऊन टाकतो. त्यांनी पाणी दिलं तर मग तर काय मला विचारूच नका, खूप काही दिलं असं मला वाटतं. क्षीरसागर समुद्रातलं जे हे ते मला दिलं आहे त्यांनी असं वाटतं, अमृताचे सरोवर त्यांनी मला दिले आहेत अशासारखं वाटतं. असं सुंदर वर्णन 9व्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या ह्या ओवीच्या विवेचनामध्ये येतं. आणि देवाला काहीच नकोय, भाव तिथे देव, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती. ते म्हणतात की भावेविण भक्ती, भावेशिवाय भक्ती होऊ शकत नाही, भाव असला तर भक्ती होते. त्यामुळे शबरीचं इथे काय पाहिलंय त्यांनी, तर भाव पाहिलाय. तिला असं वाटतं की आता राम म्हणतील की तुला तुझी जात, आणि म्हणून त्याचा सुद्धा तिला प्रश्न पडतो. तो ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की मी काहीही पाहत नाही, भक्त माझा जर का आहे आणि भक्त माझ्याचकडे सगळ्या गोष्टी देऊ पाहतो आहे, मला सगळं प्रेमाने माझी भक्ती करतोय, तर मला कशाची आवश्यकता वाटत नाही, तर मी त्याचा जाती कुळाचा विचार करत नाही. ते म्हणतात मामही पार्थ व्यपाश्रित्य येपिस्यो पापयोनिया स्त्रियो वैश्यास तथा शूद्रा स्तेपी यांती परागती. सगळे परागतीला पोहोचतात, परमगतीला पोहोचतात,
म्हणजे ईश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचतात. मग ते कोणीही का असेना, पाप योनी हो तुका, ते पाप योनी असले तरी तरतात, ते स्त्रिया असल्या तरी तरतात, वैश्य असले तरी तरतात. मी ते काही पाहतच नाही, मी काही त्याच्याकडे लक्षच देत नाही. इतकंच काय 9व्या अध्यायामध्ये म्हटलंय, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य समव्य वसितो हिसा, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही आणि भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान नाही, ज्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला आपण भक्ती केली तर काय प्राप्त होऊ शकतं. ज्ञानयोग, कर्मयोग, उपासना सर्वच योग मार्ग, सर्व मार्गांचं विवेचन करूनही 12व्या अध्यायामध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये भक्तीचे अध्याय आहेत आणि दोन्ही अध्यायामध्ये खूप सुंदर विवेचन श्रीकृष्णांनी अर्जुनाला करून सांगितलंय की योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ ठरतो आणि सर्वसामान्यांसाठी तो सोपा सरळ साधा कसा ठरतो आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं. इथे त्यांनी म्हटलंय की दुराचारी जरी मनुष्य असला, अपिचेत सुदुराचारो, पण भजते मामनन्य भाग, तो दुराचारी आहे पण तो आता भक्ती करायला लागला तर त्याचा दुराचार आपोआप सुटतो आणि तो भक्ती मार्गाने माझ्यापर्यंत येऊन पोचतो आणि तो भक्ती मार्गाने माझ्यापर्यंत येऊन पोचल्यामुळे क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो धर्मात्मा होतो. नुसता हे नाही होत, चांगला माणूस नाही होत, तो धर्मात्मा होतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा. आणि ते पुढे म्हणतात की असा जो कोणी आहे नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधीही नाश पावत नाही, माझा भक्त भक्ती मार्गातून कधी खाली घसरत नाही, तो पाठीमागे जात नाही, त्याची उत्तरोत्तर प्रगती होते. कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही आर्थिक परिस्थितीमध्ये, कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलेला आहे तो, हे माझ्यासाठी आवश्यक नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असा दृष्टांत दिला आहे की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकडं टाकतोय आपण आणि त्या लाकडामध्ये काही खैराची आहेत आणि काही लाकडं चंदनाची आहेत, पण जळताना काही कळत नाही, जळली की सगळी भस्मसात होतात. त्याप्रमाणे माझ्याकडे येणारे सर्व भक्त जाती व्यक्ती पडती बिंदुले, छोटे छोटे एखाद्या समुद्रामध्ये छोटे छोटे थेंब येऊन दुसरे पडले तर ते समुद्रच होऊन जातात. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी जो कोणी येतो तो माझा भक्तच होऊन जातो आणि माझ्या स्वरूपच होऊन जातो. अशा पद्धतीने अतिशय सुंदर भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. आणि जो भक्ती करणारे जेवढे लोक आहेत त्यांना त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की जो भक्ती करेल त्याला निश्चितपणाने भक्तीची प्राप्ती होईल. आणि अशा खरं म्हणजे हे खूप विस्ताराने सांगता येण्यासारखं आहे, पण आपण ते सांगणार नाही कारण की आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आणि अशा प्रकारे भक्तांना आश्वस्त करणारी गीता, भक्तांना आश्वस्त करणारं रामायण, भक्तांना आश्वस्त करणारे रामकृष्ण लोकांचे आराध्य दैवत बनले. आराध्य दैवत म्हणून त्यांची पुन्हा पुन्हा भक्ती सर्वांनी करतच गेलेले आहेत. हे आपल्याला पुन्हा एकदा इथे विशेषत्वाने जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि शबरीच्या बाबतीमध्ये पुढे काय होतं बघा. शबरीने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. 84-85 वर्षांची होईपर्यंत तिने साधना केलेली आहे, तिने भक्ती केलेली आहे, तिने मंत्रजप केलेला आहे गुरूंनी दिलेला. आता तिला खरं सांगायचं म्हणजे परमेश्वराकडनं काहीच नको आहे, निरपेक्ष निस्वार्थ अशी तिची भक्ती झाली आहे. ती अतिशय निरलस अशा मनाने, निर्मळ अशा मनाने रामांना शरण गेलेली आहे. आणि रामांना ती विचारते की आता मी काय करावं, काय केल्यामुळे माझ्या भक्तीची पूर्णता होईल. आणि राम तिला विचारतात की तुला काय हवंय. त्यावेळेस ती सांगते की रामा मला तुमच्याकडनं काही नको, फक्त माझा उद्धार होण्यासाठी, तुमचं दर्शन होण्यासाठी, तुमचा कृपा प्रसाद होण्यासाठी मी फक्त थांबलेली आहे. त्यावेळेस भक्तीची 9 साधनं रामांनी सांगितली. ती रामायणातली 9 साधनं रामांनी सांगितलेली पहा. पहिलं आहे सत्संग, दुसरं आहे कथा ऐकणे आणि गुणगान करणे, परमेश्वराच्या कथांचं गुणगान करणे. तिसरं आहे भगवंताची स्तुती करणे म्हणजे कीर्तन भक्ती. चौथं आहे भगवंताचं स्मरण करणे. 5वं आहे आचार्योपासना, आचार्य गुरूंची भक्ती, गुरूंची उपासना करणं, गुरूंची सेवा करणं. त्यानंतर आहे अर्चन करणं, परमेश्वराला सुंदर सुंदर अलंकारांनी, सुंदर सुंदर कपड्यांनी सजवणं, फुलांनी सजवणं. का देवाला सजवायचं आहे, का देवाला नटवायचं आहे. देवाला नटायची आवश्यकता नाही, तो प्रत्यक्षामध्ये निर्गुण
सद्गुणही आहे आणि तो सगुणही आहे. त्याला नटवायची आवश्यकता नाही, पण आपलं चित्त त्याच्याकडे आकर्षित व्हावं, त्याच्याकडे आपण बघत राहावंसं वाटावं, असं त्याला नटवायचं आहे. आणि तीच अर्चन भक्ती आहे. त्याला सुंदर गंध व्हायचं, त्याला छान फुलं व्हायची, त्यांना छान छान कपडे घालायचे, त्यांची स्तोत्र म्हणायची, त्यांची आरती म्हणायची, त्यांना चांगला चांगला प्रसाद दाखवायचा. हे सगळे अर्चन भक्तीचा भाग आहे. हे प्रत्येकाचं वर्णन करतो म्हटलं तर खूप मोठा भाग होतो. आणि त्यानंतर मंत्र दीक्षा घेतली पाहिजे. ते म्हणतात ज्याला भगवत भक्ती करायची आहे, भक्तीची साधनं ही आहेत, अशा प्रकारे तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणून त्यांनी मंत्रदीक्षेचे महत्त्व दिले. नंतर ते म्हणतात की हे सगळं जरी झालं तरी सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना त्याची होणं. अद्वैत तत्वज्ञानामध्ये प्रामुख्याने तेच सांगितलंय, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र ओतप्रोत भरलेला परमेश्वर दिसणं म्हणजे खरी भक्ती. प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन होणं हे तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं सर्व ठिकाणी परमेश्वराचा वास आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जे कोणी मनुष्य भेटला आहे तो साधा सुद्धा मनुष्य नाही, त्याच्या शरीरामध्ये अंतरात्म्यामध्ये परमेश्वराचा वास आहे. आणि म्हणून आपल्या इथे वारकरी लोक एकमेकांना नमस्कार करतात. का बरं नमस्कार? हा नमस्कार अंतरात्म्याला आहे, त्या व्यक्तीला, त्याच्या ज्येष्ठत्वाला, त्याच्या श्रेष्ठत्वाला आहेच, पण त्याहीपेक्षा तो प्रामुख्याने कशाला असेल तर त्याच्या अंतरात्म्याला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यामुळे ते म्हणतात सर्वत्र परमेश्वर विराजमान आहे ही भावना होणं हे भक्तीचं मुख्य साधन आहे. आणि तत्व जे आहे अद्वैत तत्व, त्याचा विचार केला गेला पाहिजे. जोपर्यंत अद्वैताचा विचार करत नाही, परमेश्वराचा विचार करत नाही, जीव जगत आणि परमेश्वर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचा जोर विचार करत नाही, आपण परमेश्वराचे अंश आहोत, ते कसे आहोत, परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, या जीवनामध्ये अत्यंत आनंदाने पण पद्मपत्राप्रमाणे अलिप्त असं जीवन कसं जगता येईल, ह्या सगळ्या तत्वाचा विचार करणं, तरच तो मनुष्य तिथपर्यंत भक्तीपर्यंत पोहोचेल. ही 9 भक्तीची साधनं श्रीरामांनी सांगितली आहेत. आणि सत्संगाचं प्रथम एक सुंदर अशी गोष्ट आहे सत्संगाची, ती आज सांगितल्याशिवाय मला राहत नाही. सुंदर अशी गोष्ट आहे. नारद मुनी नेहमी नारायण 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 ह्या जपात तल्लीन असतात. पण एक दिवस त्यांच्या मनात येतं की अनेक देवाचे भक्त आहेत आणि त्या देवाच्या भक्तांचा अनेकांचा महिमा आपण ऐकलाय. म्हणून ते विष्णूकडे जातात आणि विष्णूला म्हणतात की देवा, तुम्ही अनेक भक्तांचा महिमा सांगता आहे म्हणजे, आणि मला माझं तर काहीच महत्त्व वाटत नाही, मी काही मोठा आहे की नाही, मी तर तुमचं नामस्मरण करतो. देव त्याला सांगतात थांब जरा, थोड्या दिवसांनी तू मला भेट, मग मी तुला काय त्याचं उत्तर दे. मग नारद मुनी जातात, बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर त्यांचं नेमकं एका सरड्याकडे लक्ष जातं. सरड्याकडे ते बघतात आणि काय विचारतात, तो सरडा त्यांच्याकडे बघतो आणि ते सरड्याकडे बघतात आणि क्षणात त्या सरड्याचा मृत्यू होतो. नारद मुनींना खूपच वाईट वाटतं. हे काय, आपण सत्संगाचा महिमा, माझं काही महत्व आहे की नाही विचारायला गेलो तर इथे तर हा सरडाच मरून पडला. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते जातात, पुन्हा पाहतात तर एक पोपट दिसतो. तो पोपट पाहिल्यानंतर ते पोपटाकडे पाहतात आणि पोपटही त्यांच्याकडे बघतो आणि झालं काही विचारूच नका, तो पोपटही मरून पडतो. आता तर त्यांना थोडीशी भीतीच वाटायला लागते की कोणत्या पक्ष्या प्राण्याकडे बघावंच नाही की काय. आणि ते पुन्हा एकदा बाहेर पडतात आणि बघतात तर काय, त्यांना गाय दिसते. गाय अतिशय करुण नजरेने त्यांच्याकडे बघत असते आणि ते तिच्याकडे बघतात आणि लगेचच ती गायही मरते. आता मात्र ते अगदी हे होऊन जातात, हवालदिल होऊन जातात आणि ते विष्णूकडे जातात आणि विष्णूंना विचारतात की काय चालू आहे, तुम्हाला मी विचारलं काय आणि माझ्यातून घडतंय काय. पहिले सरडा मेला, तो नाही मरत तर लगेच दुसऱ्या दिवशी पोपट मेला, पोपट नाही मरत तर गाय मेली. गायसारखी एवढी जिला आपण महत्त्वाचं स्थान देतो प्राण्यांमध्ये, ती गाय मरून गेली, आता मी काय करू. विष्णू म्हणतात घाबरू नकोस, आता एका राजपुत्राचा नुकताच जन्म झालाय, त्याला भेटायला आपण जाऊ दोघही जण. नारद म्हणतात मी तर अजिबात येत नाही, कुठे माझ्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर काय करायचं. विष्णू सांगतात तू माझ्यासोबत चल. आणि ते जातात दोघही जण, विष्णू पुढे आणि नारद पाठीमागे, असे ते चालले. आणि तिथे जाऊन पोचल्याबरोबर तो जो राणीच्या मांडीवरचा झोपलेला राजकुमार आहे, राजपुत्र आहे, तो तिथून खुदकन हसतो. आता मात्र नारद मुनी मनातून चपापतात
की आता ह्याला काही होतंय की काय, कारण त्याची नजर आपल्यावर पडली आहे आणि आपली नजर त्याच्यावर, आणि ते कृष्णाकडे बघायला लागतात. कृष्ण हसतो आणि तो राजपुत्र बोलायला लागतो, छोटासा असला तरी, आणि सांगतो की नारद मुनी, तुमच्यामुळे माझं सगळं जीवन उद्धरून गेलं हो. माझं सगळ्या जीवनाचं सगळं जीवन सफल झालं, सार्थकी लागलं माझं जीवन. त्यांना कळतच नाही हा काय बोलतोय. त्यावेळेस तो सांगतो, अहो मी सरडा रूपामध्ये होतो आणि सरडा असताना माझे अनेक जन्म मला त्या योनीमध्ये फिरावं लागलं असतं, पण तुमचं दर्शन झालं, तुमचा सत्संग झाला, तुमची कृपादृष्टी माझ्यावर पडली आणि माझे ते सगळे जन्म समाप्त झाले आणि पक्षाच्या जन्मामध्ये पोपटाच्या जन्मात मी आलो. पोपटाचा माझा जन्म झाला आणि पुन्हा तुमची दृष्टी भेट झाली, तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि माझं पुन्हा जीवन बदललं आणि मला गायीचा जन्म लागला. आणि गायीचा सगळ्या जो प्राण्यांच्या जन्मांमध्ये मी खूप फिरणार होतो, 84 लक्ष योनीत फिरता फिरता ते वाचलं आणि ते वाचून मी आज राजपुत्राच्या जन्माला आलो. आणि माझं भाग्य बघा, की गुरूंची कृपा बघा, तुमचा सत्संग बघा किती मोलाचा आहे. तुम्ही एकटेच नाही आलेले, तर तुमच्यासोबत तुम्ही विष्णूलाही घेऊन आले. म्हणजे गुरु आणि तुम्ही माझे गुरु आहात आणि त्यासोबत कृष्ण प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन मला तुमच्यामुळे घडलं, असं नारदांना तो सांगतो. आणि नारदांना कळतं सत्संगाचं महत्त्व असं अपरंपार. ही एक साधी गोष्ट म्हणून जरी आपण विचार केला तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये सत्संगाचं महत्त्व अपरंपार असं महत्त्व आहे आणि त्याला यांनी अग्रक्रम दिलाय. म्हणून नारद मुनी नारद भक्ती सूत्रात म्हणतात, सतरती 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 स लोकास्तारे. जे संत आहेत, जे महात्मे आहेत, जे लोकांचं भलं करू इच्छितात, तर ते स्वतः नामस्मरण करून, देवाची भक्ती करून, स्वतःला त्यात तल्लीन करून घेऊन स्वतः तर तरतातच, सतरती सतरती, ते स्वतः तरतातच, स लोकास तारयती, आणि ते लोकांनाही तारतात. नारद मुनींच्या नारद भक्ती सूत्रामध्ये हे सूत्र त्यांनी मांडलंय आणि त्याचा अनुभव कित्येक जणांनी घेतलाय. आज संतांची मांदियाळी आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि संतांनी अनेकांना तरुण नेलं, त्यांचं जीवन उद्धरून टाकलं. तर प्रत्यक्ष परमेश्वराचं काय वर्णन करावं. रामांनी तर कित्येकांची जीवन उद्धरली आणि या शबरीचं सुद्धा आयुष्य त्यांनी तसंच उद्धरलं. शबरीची जात पाहिली नाही, शबरी स्त्री आहे की पुरुष आहे ते पाहिलं नाही, तिच्याजवळ किती संपत्ती आहे ते पाहिलं नाही, ती जंगलात राहते की राजमहालात राहते हे पाहिलं नाही. फक्त एकच पाहिलं की हिचा भक्तिभाव आहे, हिने गुरुसेवा केली आहे, हिने जन्मभर तपस्या केली आहे, हिने जन्मभर माझ्या दर्शनाची वाट पाहिली आहे, हिने माझा जन्मभर जप केलाय आणि ध्यान केलंय, आणि म्हणून ते तिचा उद्धार करतात. आणि ती त्यांचं दर्शन घेत घेत ती म्हणते, आता मी अग्निभक्षण करते, आणि ती अग्निभक्षण करते आणि रामाचं दर्शन घेत घेत ती सांगते, जोपर्यंत माझा देह पूर्णतः अग्नीला समर्पित होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असावं, ही एवढी एकमेव इच्छा माझी आहे. हरिदर्शन की प्यासी, अखिया हरिदर्शन की प्यासी, अशी तिची अवस्था आहे. आणि अशा वेळी राम तिथे थांबतात, लक्ष्मण तिथे थांबतात. पूर्णतः तिच्या देहाचं दहन होतं, तिला पूर्णतः शुद्धी मिळते, तिचं पूर्णतः परमेश्वराशी ती समर्पित होते आणि तिचं जीवन संपतं. अशा प्रकारे हिचा सुंदर असा उद्धरेदात मनात मानम, उद्धरण्यासाठी बाहेरून कोणाला तरी यावं लागत नाही, प्रत्येकाच्या मनामध्येच ती इच्छा असावी लागते आणि ती इच्छा असल्यानंतर त्याचा उद्धारही झाल्याशिवाय राहत नाही. याची ही कथा आहे शबरीची. रामायणामध्ये खूप कथा येतात, पण त्यातल्या थोड्या थोड्या आपण बघतोय. वेळेचे बंधन असल्यामुळे आपल्याला आज इथे थांबावं लागेल. ऋष्यमुख पर्वतावरती राम कसे जातात, सुग्रीवाची भेट कशी होते, उद्याला बघू. प्रभू रामचंद्र महाराज